छोट्याशा हिरव्यागार शेतांनी वेढलेल्या गावात गोविंदराव नावाचे एक प्रामाणिक, कष्टाळू आणि मनाने खूप मोठे गृहस्थ राहत होते. संपूर्ण गावात त्यांची ओळख एक सज्जन आणि मदतीला धावून जाणारा माणूस म्हणून होती. कोणाच्याही अडचणीच्या वेळी ते निस्वार्थपणे मदतीचा हात पुढे करायचे. पैशांपेक्षा माणुसकीवर त्यांचा जास्त विश्वास होता आणि म्हणूनच गावातील प्रत्येक जण त्यांचा आदर करत असे. गोविंदरावांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस कष्ट करत घालवला होता. उन्हातान्हात शेतात राबून त्यांनी हळूहळू शेती वाढवली, स्वतःचं घर उभारलं आणि थोडीफार संपत्तीही जमवली. पण या सगळ्यापेक्षा त्यांच्यासाठी त्यांचं कुटुंब सर्वात महत्त्वाचं होतं. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं अचानक आजारामुळे निधन झालं होतं. त्या दिवसाने गोविंदराव पूर्णपणे खचून गेले होते. आयुष्यभर साथ देणारी व्यक्ती गेल्यानंतर घरात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. तरीही त्यांनी हार मानली नाही, कारण त्यांच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा होता, त्यांचा एकुलता एक मुलगा अमोल. गोविंदरावांनी स्वतःच्या सुखाचा कधी विचार केला नाही. त्यांनी नवीन कपडे घेण्यापेक्षा मुलाच्या शिक्षणासाठी पैसे खर्च केले. स्वतः उपाशी राहूनही अमोलच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या. त्याला चांगले संस्कार दिले, प्रामाणिकपणाची शिकवण दिली आणि आयुष्यात कष्टाचं महत्त्व समजावून सांगितलं. अमोल ही आपल्या वडिलांवर खूप प्रेम करायचा. तो नेहमी म्हणायचा, "बाबा, तुमच्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे. आयुष्यभर तुमचा अभिमान वाढवेल." हे शब्द ऐकून गोविंदरावांच्या डोळ्यात आनंद अश्रू यायचे. त्यांना वाटायचं की त्यांच्या कष्टाचं खरं फळ त्यांना मिळालं आहे. काळ पुढे सरकत गेला आणि अमोल एका चांगल्या नोकरीला लागला. घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. काही वर्षांनी त्याचं लग्न स्नेहा नावाच्या सुंदर, शिक्षित आणि बोलण्यात गोड असलेल्या मुलीशी झालं. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात स्नेहा सगळ्यांशी खूप प्रेमाने वागत होती. ती गोविंदरावांना वेळेवर औषधं द्यायची, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायची आणि बाहेरच्या लोकांसमोर त्यांचा सन्मान राखायची. गोविंदरावांना तिच्याकडे पाहून नेहमी वाटायचं, देवाने माझी मुलीची उणीव भरून काढली. मला खरोखरच मुलीसारखी सून मिळाली आहे. ते तिच्यावर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करू लागले. तिच्या प्रत्येक छोट्या आनंदाची काळजी घेत होते आणि तिला घरात कधीच परक वाटू दिलं नाही. घरात हसू, प्रेम आणि आपुलकीचं वातावरण होतं. सणवार एकत्र साजरे व्हायचे. जेवणाच्या टेबलावर सगळे मिळून गप्पा मारायचे आणि प्रत्येक दिवस आनंदात जात होता. पण कधी कधी आयुष्यात दिसणारं सुख कायम टिकत नाही. वेळ बदलते आणि माणसांचे विचारही बदलतात. हळूहळू स्नेहाच्या मनात स्वार्थाचं बीज रुजू लागलं. तिने घर, शेती आणि संपत्तीकडे वेगळ्याच नजरेने पाहायला सुरुवात केली. तिच्या बोलण्यातला गोडवा कमी होऊ लागला आणि वागण्यात सूक्ष्म बदल दिसू लागले. सुरुवातीला हे बदल कोणाच्या लक्षात आले नाहीत, पण गोविंदरावांच्या आयुष्यात एक असं वादळ येणार होतं, ज्यामुळे त्यांच्या विश्वासाची, प्रेमाची आणि नात्यांची कठोर परीक्षा होणार होती. ती अनेकदा घरातील कागदपत्र पाहण्याचा प्रयत्न करायची. बँकेत किती पैसे आहेत, किती जमीन आहे आणि भविष्यात ती कोणाच्या नावावर होणार आहे, याची तिला सतत उत्सुकता असायची. तिच्या मनात एकच विचार घर करून बसला होता, हे सगळं शेवटी आपलंच होणार आहे. रोज रात्री ती अमोलच्या कानात वेगवेगळ्या गोष्टी भरू लागली. तुझ्या बाबांनी आता सगळं आपल्या नावावर करून द्यायला हवं. उद्या काही झालं तर काय? आधीच सगळं सुरक्षित करून ठेवलेलं बरं. अमोल मात्र शांतपणे म्हणायचा, स्नेहा, बाबा अजून आहेत. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून हे सगळं उभं केलं आहे. योग्य वेळ आली की ते स्वतः निर्णय घेतील. पण स्नेहाला हे उत्तर अजिबात आवडत नव्हतं. तिचा स्वार्थ दिवसेंदिवस वाढत चालला होता. गोविंदरावांना या बदलाची जाणीव होऊ लागली होती. एक दिवस त्यांनी स्नेहाला प्रेमाने समजावत म्हटलं, बाळा, संपत्तीपेक्षा नाती मोठी असतात. पैसा संपतो, पण माणुसकी आणि प्रेम आयुष्यभर साथ देतात. हे ऐकून स्नेहा फक्त हसली, पण
तिच्या मनात या शब्दांना काहीच किंमत नव्हती. तिच्यासाठी संपत्तीत सर्व काही बनली होती. हळूहळू तिने गोविंदरावांना घरात एकटं पाडायला सुरुवात केली. पूर्वी त्यांच्यासोबत बसून गप्पा मारणारी स्नेहा आता त्यांना मुद्दाम दुर्लक्षित करू लागली. त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवणं बंद झालं. सकाळचा चहा वेळेवर मिळेनासा झाला. औषधांची आठवण करून देणारी सून आता त्यांची काळजी घेणंही टाळू लागली. इतकंच नाही तर घरात पाहुणे आले तरी ती गोविंदरावांना मध्येच थांबवत म्हणायची, "बाबा, तुम्ही शांत बसा. तुम्हाला या गोष्टी समजणार नाहीत." हे शब्द ऐकून गोविंदरावांच्या मनाला खोलवर वेदना व्हायची. ज्यांनी आयुष्यभर अनुभवाने संसार उभा केला त्यांनाच आज अडाणी असल्यासारखं वागवलं जात होतं. अनेकदा ती त्यांच्या छोट्या छोट्या सवयींवरही टीका करायची. ते टीव्ही पाहत बसले तरी तिला त्रास व्हायचा. कोणाशी फोनवर बोलले तरी तिला राग यायचा. हळूहळू गोविंदराव स्वतःच्या घरातच परके असल्यासारखे जगू लागले. अमोल दिवसभर ऑफिसमध्ये असायचा. सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा परत जायचा. त्यामुळे घरात नेमकं काय चाललं आहे याची त्याला कल्पनाच नव्हती. स्नेहा त्याच्या समोर नेहमीच चांगुलपणाचा आव आणायची. गोविंदरावांना अनेकदा वाटायचं की मुलाला सगळं सांगावं, पण प्रत्येक वेळी त्यांनी स्वतःला थांबवलं. त्यांना मुलाच्या संसारात भांडण नको होतं. ते मनातील दुःख मनातच दाबून ठेवत होते. रात्री एकटे असताना ते आपल्या दिवंगत पत्नीच्या फोटोसमोर बसायचे आणि शांतपणे म्हणायचे, "आपण आयुष्यभर नाती जपली, पण आज नात्यांची किंमत पैशापुढे हरवताना पाहतोय." त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायचे, पण तरीही त्यांनी कोणाविषयी कटुता ठेवली नाही. त्यांना अजूनही आशा होती की एक दिवस स्नेहाला तिची चूक नक्की समजेल. पण नियतीने अजून मोठी परीक्षा ठेवली होती. स्नेहाचा स्वार्थ इतका वाढणार होता की ती गोविंदरावांना त्यांच्या स्वतःच्या घरातून दूर करण्याचा विचार करेल आणि त्यानंतर घडणारी घटना संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होती. एक संध्याकाळ होती. अमोल ऑफिसमधून थकून घरी आला होता. सगळेजण जेवणासाठी बसले होते, पण घरात एक विचित्र शांतता पसरली होती. स्नेहा बराच वेळ काहीतरी विचार करत होती आणि अखेर तिने मनातलं बोलायचं ठरवलं. ती शांत आवाजात अमोलला म्हणाली, "मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." अमोलने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "हो, सांग ना." स्नेहा काही क्षण थांबली आणि नंतर म्हणाली, "आपण बाबांना वृद्धाश्रमात ठेवूया." हे शब्द ऐकताच अमोलच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. त्याला काही क्षण काय बोलावं हे सुचलं नाही. तो आश्चर्याने म्हणाला, "काय बोलतेस तू? बाबा आपल्या सोबतच राहणार." पण स्नेहा तिथेच थांबली नाही. ती पुन्हा म्हणाली, "आपल्यालाही स्वतःचं आयुष्य जगायचं आहे. रोज त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात वेळ जातो. वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल." हे संपूर्ण संभाषण गोविंदरावांनी नकळत ऐकलं. ते आपल्या खोलीतून बाहेर येत होते, पण हे शब्द त्यांच्या कानावर पडताच ते जागच्या जागी थांबले. क्षणभर त्यांना वाटलं की कदाचित त्यांनी चुकीचं ऐकलं असेल, पण स्नेहा पुन्हा पुन्हा तोच आग्रह धरत होती. त्या क्षणी गोविंदरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, ज्याच्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या, आज त्याच घरात त्यांना परक्यासारखं समजलं जात होतं. त्यांच्या डोळ्यासमोर भूतकाळातील अनेक आठवणी तरळून गेल्या. अमोल लहान असताना त्याला खांद्यावर बसवून शाळेत नेणारे दिवस, रात्रभर जागून त्याच्या तापात केलेली सेवा, स्वतःच्या गरजा कमी करून त्याच्या शिक्षणासाठी केलेला खर्च, हे सगळं एका क्षणात त्यांच्या मनात पुन्हा जिवंत झालं. ते काहीही न बोलता शांतपणे आपल्या खोलीत परत गेले. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं, पण त्यांनी कोणालाही दोष दिला नाही. रात्रीचं जेवणही त्यांनी नीट केलं नाही. सगळे झोपल्यानंतर ते हळूहळू कपाटाजवळ गेले आणि आपल्या दिवंगत पत्नीचा जुना फोटो बाहेर काढला. फोटो हातात घेताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. "पाहिलंस ना, आपण ज्या घरासाठी आयुष्य घालवलं, आज त्याच घरात मी ओझं ठरलो आहे. तू असतीस तर कदाचित हे दिवस पाहावे लागले नसते."
त्या रात्री त्यांनी देवासमोर हात जोडले, कोणासाठी वाईट मागितलं नाही, फक्त एवढीच प्रार्थना केली, देवा, माझ्या मुलाच्या संसारात सुख ठेव आणि माझ्या सुनेलाही एक दिवस नात्यांची खरी किंमत समजू दे. त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या, पण मनात अजूनही प्रेम होतं. त्यांना स्वतःच्या अपमानापेक्षा मुलाच्या तुटणाऱ्या संसाराची जास्त चिंता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीप्रमाणे शांतपणे उठले, देवाची पूजा केली आणि कुणालाही काही न सांगता आपलं दुःख मनातच दडवून ठेवलं. पण त्या रात्री त्यांनी एक मोठा निर्णय घेतला होता. एक असा निर्णय जो स्नेहाच्या स्वार्थाला आरसा दाखवणार होता आणि तिला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीप्रमाणे उठले, देवाची पूजा केली आणि कुणालाही काही न सांगता घराबाहेर पडले. स्नेहाला वाटलं ते नेहमीप्रमाणे मित्रांना भेटायला किंवा शेतात गेले असतील, पण त्या दिवशी गोविंदराव थेट शहरातील एका अनुभवी वकिलाच्या कार्यालयात पोहोचले. वकिलाने त्यांचं आदराने स्वागत केलं आणि विचारलं, गोविंदराव, आज अचानक कशासाठी आलात? गोविंदराव काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. मग ते हळू आवाजात म्हणाले, माझ्या आयुष्यभराच्या कष्टाचं योग्य ठिकाणी काय करायचं याचा निर्णय घ्यायला आलो आहे. वकिलाने त्यांचं संपूर्ण बोलणं शांतपणे ऐकलं. गोविंदरावांनी कोणावरही आरोप केला नाही, कोणाचं नावही घेतलं नाही. फक्त एवढंच म्हणाले, माझी संपत्ती अशा लोकांच्या हाती जाऊ नये ज्यांना नात्यांपेक्षा पैशांची जास्त किंमत वाटते. काही दिवसांच्या विचारानंतर त्यांनी एक मोठा आणि अनपेक्षित निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मालमत्तेची नवीन कागदपत्र तयार करण्यास सांगितली. त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीने उभ्या केलेल्या शेतीचा मोठा हिस्सा, बँकेत साठवलेली बचत आणि काही मौल्यवान मालमत्ता एका सामाजिक संस्थेला गरजू वृद्धांच्या सेवेसाठी आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या मते ज्यांना खऱ्या अर्थाने आधाराची गरज आहे त्यांच्यासाठी ही संपत्ती उपयोगी पडावी. पण त्यांनी आपल्या मुलावरचं प्रेम मात्र कमी होऊ दिलं नाही. त्यांनी उरलेली संपत्ती अमोलच्या नावावर ठेवली, मात्र त्यासोबत एक महत्त्वाची अट ही लिहून घेतली. त्या अटीत स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आलं होतं, जोपर्यंत माझा सन्मान राखला जाईल, माझी काळजी घेतली जाईल आणि मला माझ्या स्वतःच्या घरात आदराने वागवलं जाईल, तोपर्यंतच या संपत्तीवर मुलाचा पूर्ण हक्क राहील. जर माझा अपमान झाला किंवा मला घरातून दूर करण्याचा प्रयत्न झाला तर उर्वरित संपत्ती ही सामाजिक कार्यासाठी दान करण्यात येईल. वकिलाने कागदपत्र तयार केली आणि गोविंदरावांनी शांतपणे त्यावर स्वाक्षरी केली. त्या क्षणी त्यांच्या मनात सूड नव्हता, फक्त एक इच्छा होती की त्यांच्या मुलाला आणि सुनेला एक दिवस नात्यांची खरी किंमत समजावी. घरी परतल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणेच वागणं सुरू ठेवलं. स्नेहाशी प्रेमाने बोलले, अमोलसोबत जेवले आणि कोणालाही त्यांच्या निर्णयाची साधी चाहुली लागू दिली नाही. संपूर्ण घरात कुणालाच कल्पना नव्हती की गोविंदरावांनी आधीच आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. स्नेहा अजूनही भविष्यात ही समोर संपत्ती सहजपणे आपल्या हातात येईल या स्वप्नात रमली होती. पण तिला माहीत नव्हतं की लवकरच सत्य तिच्या समोर येणार आहे आणि त्या एका सत्यामुळे तिचा स्वार्थ, तिचा अहंकार आणि तिच्या चुकीच्या विचारांचा पाया पूर्णपणे कोसळणार आहे. कारण गोविंदरावांनी फक्त मालमत्तेचे कागद बदलले नव्हते, तर त्यांनी आपल्या शांत निर्णयाने स्वार्थाला त्याची खरी जागा दाखवण्याची तयारी केली होती. काही दिवस उलटले. गोविंदराव नेहमीप्रमाणे शांतपणे आपलं आयुष्य जगत होते. ते कोणावरही राग धरत नव्हते, पण त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्या मनाला समाधान देत होता. एका दिवशी अचानक स्नेहाच्या कानावर एक गोष्ट आली. गोविंदरावांनी त्यांच्या मालमत्तेची कागदपत्र बदलली आहेत अशी बातमी तिला समजली. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. ज्या संपत्तीवर ती स्वतःचा हक्क समजत होती ती आता तिच्या हातातून निसटू शकते ही कल्पनाच तिला अस्वस्थ करून गेली. ती घाईघाईने घरात आली आणि थेट गोविंदरावांच्या खोलीत पोचली. राग, भीती आणि अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ती मोठ्या आवाजात म्हणाली, बाबा, तुम्ही असं का केलं?
तुम्ही मालमत्तेचे कागद का बदलले? आमच्यावर विश्वास नाही का तुम्हाला? गोविंदराव मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर ना राग होता ना कटुता, फक्त आयुष्याचा अनुभव आणि मनातील शांतता होती. काही क्षणांनी ते हलकसं हसले आणि म्हणाले, स्नेहा, ज्या नात्यात प्रेम नसतं तिथे संपत्तीचा काहीच उपयोग नसतो. घर मोठं असलं तरी मन दूर असतील तर त्या घराला घरपण राहत नाही. ते पुढे म्हणाले, मी आयुष्यभर पैशासाठी कष्ट केले नाहीत. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलासाठी आणि नाती जपण्यासाठी मेहनत केली. पण जर नात्यांमध्येच स्वार्थ आला तर त्या संपत्तीला काहीच अर्थ उरत नाही. स्नेहा गप्प झाली. तिला पहिल्यांदा जाणवलं की गोविंदराव फक्त मालमत्तेबद्दल बोलत नाहीत, ते तिच्या वागण्याचा आरसा तिच्यासमोर ठेवत आहेत. गोविंदराव पुन्हा शांत आवाजात म्हणाले, मला पैशांपेक्षा माणुसकी जपणारा वारस हवा होता. ज्येष्ठांचा आदर करणारा माणूसच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. हे शब्द स्नेहाच्या मनाच्या अगदी खोलवर जाऊन भिडले. तिला आठवू लागलं, सासऱ्यांनी तिला कधीच परकी मानलं नव्हतं. तिच्या वाढदिवशी दिलेलं प्रेम, आजारी असताना घेतलेली काळजी, प्रत्येक निर्णयात दिलेला पाठिंबा आणि बदल्यात तिने त्यांना दिलेले अपमानाचे शब्द. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अहंकाराचा पडदा एका क्षणात दूर झाला. ती हळूहळू गोविंदरावांसमोर आली आणि त्यांच्या पायावर कोसळली. रडत रडत ती म्हणाली, बाबा, मला माफ करा. मी संपत्तीच्या मोहात आंधळी झाली होते. तुमच्या प्रेमाची किंमत मला समजली नाही. मी तुमच्यासोबत खूप चुकीचे वागले. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. अमोल ही हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याला समजलं की त्यानेही वेळेवर परिस्थिती समजून घेतली नाही. गोविंदरावांनी स्नेहाला हळूच उठवलं. तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, चूक प्रत्येकाकडून होते बाळा, पण चूक मान्य करून स्वतःमध्ये बदल करणं हीच खरी माणुसकी आहे. त्या क्षणी स्नेहाने मनोमन ठरवलं, आता पुढचं आयुष्य ती स्वार्थासाठी नाही तर प्रेम, आदर आणि कुटुंबासाठी जगणार. कारण तिला समजलं होतं, संपत्तीने घर विकत घेता येतं, पण प्रेमानेच कुटुंब जिंकता येतं. त्या दिवसानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. ज्या घरात काही दिवसांपूर्वी गैरसमज, स्वार्थ आणि कटुता होती, त्याच घरात आता पुन्हा प्रेम, आदर आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालं होतं. गोविंदरावांनी स्नेहाला मनापासून माफ केलं, कारण त्यांना माहीत होतं की माणूस चुकू शकतो, पण त्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवणं हीच खरी मोठेपणाची खूण असते. ते स्नेहाजवळ बसले आणि शांत आवाजात म्हणाले, बाळा, संपत्ती माणसाला श्रीमंत बनवते, पण संस्कार आणि आदर माणसाला खऱ्या अर्थाने मोठं बनवतात. पैसा आयुष्यभर सोबत राहत नाही, पण माणुसकी आणि चांगुलपणा कायम लक्षात राहतो. हे शब्द स्नेहाच्या मनात कायमचे कोरले गेले. तिने त्या दिवसापासून स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा निर्धार केला. आता ती रोज सकाळी गोविंदरावांची विचारपूस करू लागली. त्यांना वेळेवर औषधं द्यायची, त्यांच्या आवडीचा चहा बनवायची आणि त्यांच्या प्रत्येक छोट्या गरजेची मनापासून काळजी घ्यायची. पूर्वी जी व्यक्ती त्यांना ओझं समजत होती, तीच आता त्यांचा आधार बनली होती. अमोललाही घरात झालेला हा बदल पाहून खूप आनंद झाला. त्याला वाटलं की खरं सुख मोठ्या घरात किंवा भरपूर पैशात नसतं, तर एकमेकांचा आदर करणाऱ्या नात्यांमध्ये असतं. हळूहळू गोविंदरावांच्या चेहऱ्यावरचं दुःख नाहीसं झालं. त्यांच्या जागी समाधान आणि अभिमानाचा हसू परत आलं. त्यांना जाणवलं की त्यांनी घेतलेला शांत निर्णय योग्य होता, कारण त्या निर्णयामुळे संपत्तीचं नव्हे तर एका माणसाच्या विचारांचं आणि आयुष्याचं परिवर्तन झालं होतं. स्नेहाही आता प्रत्येकाला एकच गोष्ट सांगू लागली, स्वार्थ माणसाला काही काळासाठी आनंद देऊ शकतो, पण प्रेम आणि आदर आयुष्यभराचं समाधान देतात. तिला आता समजलं होतं की घरातील मोठ्या माणसांचा आशीर्वाद हा कोणत्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असतो. त्यांच्या अनुभवाची किंमत पैशात मोजता येत नाही आणि ज्येष्ठांचा सन्मान करणाऱ्यालाच घरात खरी समृद्धी नांदते. काळ पुढे सरकत गेला, पण त्या दिवसाची आठवण प्रत्येकाच्या मनात कायम राहिली, कारण त्या एका निर्णयाने एका स्वार्थी मनाला माणुसकीची खरी ओळख करून दिली होती. स्वार्थाने नाती तुटतात, पण आदर आणि प्रेमाने ती आयुष्यभर टिकतात. ज्येष्ठांचा सन्मान करा, कारण त्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती जगात दुसरी नाही. घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असणं महत्वाचं आहे, कारण पैशाने भिंती उभ्या राहतात, पण प्रेमानेच कुटुंब उभं राहतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक क्षण थांबा आणि विचार करा.
आपल्या आयुष्यातील ज्येष्ठांचा आदर करणं हीच खरी संपत्ती आहे. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, नात्यांपेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नाही. तुमचा एक लाईक आणि शेअर एखाद्याचं आयुष्य बदलणारा संदेश पोहोचवू शकतो.